नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिर्डीला महाराष्ट्र प्रदेश भाजप पदाधिकारी कार्यकर्ते वगैरे यांचं जे अधिवेशन झालं होतं, तिथे मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री भाजपचे नेते अमित शहा यांनी जी शरद पवारांवर तोफ डागली, त्यामुळे शरद पवार जे विचलित झालेले आहेत, त्याचा अर्थ बाण वर्मी लागलाय यात शंका नाही. पण बाण वर्मी कुठे शरद पवारांच्या लागलाय? शरद पवारांचं वर्म काय? शरद पवारांचं दुखणं काय? हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे की शरद पवारांना अमित शहा यांचे ते शब्द इतके झोंबण्याचं कारण काय. शरद पवारांवर सातत्याने सगळीकडून टीका होत असते आणि मोदी किंवा तुमच्या अमित शहानी यापूर्वी अनेकदा टीका केली. पण यावेळेला थेट अमित शहाना तडीपार म्हणण्यापर्यंत जे काय उद्धव ठाकरे आपले शरद पवार गेले. तर एवढं शरद पवार विचलित होण्याचं कारण काय आहे हे शोधणं सगळ्यात आधी आवश्यक आहे. कारण शरद पवार हे तसे अ, काय म्हणतात त्याला, अतिशय संयमी व्यक्तिमत्व आहे. कुठेतरी आगंतुक बोलणं किंवा अतिरेकी बोलणं हा शरद पवारांचा स्वभाव नाही. आणि म्हणूनच आज देशाचा दुसऱ्या टर्ममध्ये गृहमंत्री असलेल्या अमित शहावर तडीपार गृहमंत्री बघितला नाही असं भाष्य शरद पवार करतात, तेव्हा एक गोष्ट साफ होते की काहीतरी मोठं संकट येऊ घातलंय. यासाठी टाहो फोडल्यासारखे शरद पवार रडलेत. आणि म्हणून मग शरद पवार यांनी त्या अमित शहाच्या तेवढ्या दोन चार वाक्यातल्या टीकेला इतकं गंभीरपणे का घेतलं याकडे बघावं लागतं. तो जुना इतका शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारे वगैरे वगैरे हे गेल्या 40 वर्षात बोलून खूप झालेलं आहे. पवार त्यामुळे विचलित होण्यासारखे ते शब्द नाहीत. पण विचलित होण्याचं कारण जे आहे ते 2-3 व्हिडिओ करून समजावावं लागेल. नरेंद्र मोदी यांच्यावर जितका शरद पवार यांचा राग नसेल, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जितका शरद पवारांचा राग नसेल, त्यापेक्षा अधिक राग अमित शहा यांच्यावर आहे. कारण अमित शहा हा भाजपचा किंवा नरेंद्र मोदींचा असा एक शिलेदार आहे की त्याने शरद पवार आणि युपीए यांना उलट हद्दपार करून टाकले. आणि म्हणून शरद पवारांना तडीपार आठवला. तडीपार हा शब्द जो आहे तो शरद पवारांना आठवतोय, कारण शरद पवारांना कळतंय की आपल्याला ह्या माणसाने हद्दपार केलेलं आहे. आज ज्याला तडीपार म्हणतात, तडीपार म्हणजे अनेक गुन्हे करणारा आणि सातत्याने गुन्हा करणारा म्हणून एखाद्या जिल्ह्यातून एखाद्या राज्यातून एखाद्या गुन्हेगाराला आपल्या हद्दीच्या बाहेर हाकलून लावलं जातं आणि तो हद्दीत आला तर त्याला गुन्हा मानलं जातं. आणि त्याला तडीपार ही कायदेशीर भाषा आहे. पण पूर्वीच्या काळात या तडीपारलाच हद्दपार असं म्हटलं जायचं. एखाद्या राज्यातून एखाद्या काय ती राज्य सीमा असायची, त्या सीमेच्या पार हकलून लावलं जायचं आणि त्याला हद्दपार केलं म्हणायचं. मग गावातून हद्दपार करणं असेल, जिल्ह्यातून वगैरे वगैरे. मुद्दा इतकाच आहे की अमित शहा याच्यावर तडीपार हा शब्द वापरणारे शरद पवार जे आहेत त्यांना खुद्द या अमित शहाने तडीपार केलंय. आणि ते दुखणं आहे हे विसरू नका. आणि म्हणून तो तडीपार हा शब्द शरद पवार उच्चारतात तो समजून घेणं आवश्यक आहे. येस, अमित शहा यांच्यावर सोहराबुद्दीन किंवा इशरत जहान यांच्या एन्काउंटर विषयी आरोप होता. आणि तेव्हा सुद्धा अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्या काळात जे एन्काउंटर झाले गुजरातमध्ये, सोहराबुद्दीन नावाचा एक माणूस गुन्हेगार
आणि इशरत जहान नावाची तोयबा अतिरेकी, या दोन एन्काउंटर प्रकरणाचा जो तपास SIT वगैरे चालू होती, त्या कालखंडामध्ये साक्षीदारांना बदलण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न अमित शहाकडून होईल अशा तक्रारी जेव्हा कोर्टात करण्यात आल्या, तेव्हा कोर्टाने गुजरातमध्ये जाण्यापासून अमित शहाना रोखलं होतं. त्याला शरद पवार तडीपार म्हणतात. म्हणजे गृहमंत्री गुजरातचा, नेता गुजरातचा, आणि तरीही त्याला गुजरातमध्ये जाण्याला कायदेशीर प्रतिबंध करण्यात आला. म्हणजे गुजरातमधून अमित शहाना तडीपार केलं होतं असं शरद पवारांना म्हणायचं. पण हे तडीपार केल्यानंतर सुद्धा अमित शहा हा माणूस पक्षाला किती बांधील असतो, आपल्या पक्ष कार्याला आणि आपल्या राजकीय विचारधारेला किती बांधील असतो आणि किती जोमाने पक्षाचं काम करू शकतो, त्याला महत्व आहे. आणि तडीपारी तडीपार असताना अमित शहानी जे काय काम केलं, पक्षाचं काम केलं, त्या कामातूनच शरद पवार गेली 10 वर्ष सत्तेपासून वंचित बसलेले. राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस पक्ष, त्यांच्याबरोबरचे अनेक भडबुंजे, हे सगळे सत्तेपासून हद्दपार केले. ते हद्दपार करण्याला अमित शहा यांची तडीपारी कारणीभूत होती. अमित शहा यांना गुजरातमध्ये जाण्यावर प्रतिबंध होता, म्हणून ते मुंबईत असतील किंवा दिल्लीत असतील किंवा उत्तर प्रदेश असतील, अशा कुठल्याही भागामध्ये अमित शहा त्या काळात वास्तव्य करत होते आणि पक्षासाठी जमेल ते भाजपसाठी काम करत होते. अशाच कालखंडामध्ये तडीपार असताना अमित शहा हे त्यांची चौकशी, तपास वगैरे चालू असताना तडीपार होते आणि गुजरातमध्ये जाण्याला प्रतिबंध असताना अमित शहाना 2014च्या लोकसभा निवडणुका आल्यानंतर पक्षाने सरचिटणीस म्हणून, महासचिव म्हणून सामावून घेतलं आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी सोपवली. 2013च्या उत्तरार्धामध्ये अमित शहा, ज्यांना गुजरातमध्ये सगळा गुजरात पक्का माहिती, संघटन माहिती असताना सुद्धा गुजरातमध्ये वापरता येत नाही, तर पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशचा प्रभारी म्हणून नेमलं होतं. अयोध्येत मंदिराचा विषय निकाली लागला नव्हता, त्या तंबूतल्या, टेंट मधल्या रामलल्लाचं दर्शन घेऊन अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये 2014च्या निवडणुकीची तयारी सुरू केली. आणि ते स्वतः उत्तर प्रदेशमधून लढणार नव्हते, तर भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी अधिकाधिक जागा मिळवून द्यायच्या, म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. एका तडीपार नेत्यावर अमित शहानी रामलल्लाचं दर्शन घेऊन काम सुरू केलं आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये उत्तर प्रदेशात इतका मोठा चमत्कार घडवला की ज्या उत्तर प्रदेशातूनच देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याचा एखाद्या पक्षाचा वा एखाद्या नेत्याचा हायवे तयार होतो, तिथे 4 महिन्यात अमित शहा, तडीपार अमित शहा यांनी असा काही राजमार्ग शोधून काढला की गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा धोका पत्करण्याची हिंमत झाली. नुसते प्रभारी झाले असं नाही. अमित शहा यांनी आपल्या लाडक्या नेत्याला गुजरात या राज्याबाहेर आणून लोकसभेवर निवडून नेण्यापर्यंत मेहनत उत्तर प्रदेशमध्ये घेतली. नवे देशात सत्ता मिळवायची असेल तर त्याचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, तो रस्ता बनवण्याची किमया या तडीपार अमित शहानी केली आणि अशी दणदणीत केली की 80 जागांपैकी 71 जागा 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकून गेला, तेव्हा मोठे मोठे सेफॉलॉजिस्ट सुद्धा चक्रावून गेले होते. मला अजूनही आठवतं, ते निकाल लागण्यापूर्वी
सेफॉलॉजीची जी आकडेवारी आली होती त्यामध्ये प्रणय राय सारखा सेफॉलॉजिस्ट हा आपल्या NDTV या चॅनेलवर अमित शहाना काही प्रश्न विचारत होता, तेव्हा अमित शहानी एवढंच सांगितलं होतं की कांग्रेस क्यों हार रही है ये कांग्रेस को पता नहीं है, आपको भी पता नहीं है. आणि हे उद्गार होते तडीपार अमित शहा यांचे. आणि अमित शहानी जे काही चमत्कार घडवला संपूर्ण उत्तर भारतामध्ये, भारतीय जनता पक्षाने इतकी मोठी मुसंडी मारली की एकपक्षीय बहुमत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलं आणि सलग 10 वर्ष प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे ज्या आघाडीमध्ये शरद पवार होते, युपीए, ती युपीए काँग्रेस आघाडी सत्तेपासून हद्दपार झाली. सत्तेचं स्वप्न बघणं सुद्धा शरद पवारांसारख्या युपीएच्या नेत्यांना अशक्यप्राय होऊन बसलं. उद्दिष्ट ठेवणं सोडा, स्वप्न बघणं सुद्धा अशक्य झालं. इथे तुम्हाला रहस्य लक्षात येईल की अमित शहाचे शब्द हे शरद पवारांना इतके का दुखलेले. ह्या एका माणसाने आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर नरेंद्र मोदी या लोकप्रिय चेहऱ्याचा देशव्यापी ब्रँड बनवला. शरद पवार कपाळावर हात मारून घेत असतील की मोदींकडे अमित शहा सारखा तडीपार कुशल संघटक आहे आणि आपल्याकडे आपल्या तोंडावर कौतुक करून आपल्याला धुळीस मिळवणारा संजय राऊत आहे. शरद पवारांचं दुखणं समजून घ्या. आपल्याकडे आपली चमचेगिरी करणारा संजय राऊत आहे, जो दुसऱ्या पक्षात बसून आपली रोजच्या रोज चमचेगिरी चाटुगिरी करत असतो. पण मोदींकडे तडीपार झाल्यानंतर सुद्धा एक जबरदस्त संघटन कौशल्य दाखवणारा आणि पक्षाला आणि मोदींना बहुमतापर्यंत घेऊन जाणारा संघटन कुशल अमित शहा आहे. हे शरद पवारांचं दुखणं आहे आणि त्या संघटन कुशलतेमुळेच उत्तर प्रदेशामध्ये जे जबरदस्त संख्याबळ मोदींच्या मागे, भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहिलं. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेस सकट पवारांसारखे त्यांचे मित्र पक्ष पुरते धुळीस मिळाले. 10 वर्ष होऊन गेली. तिसरी लोकसभा निवडणूक संपली तरीही सत्तेच्या जवळ जाण्याची कुठची चाहूल सुद्धा लागत नाही. आणि याला जर एकमेव माणूस जबाबदार असेल तर तो त्याच्या चाणक्य नीतीमुळे ओळख झालेला, देशव्यापी ओळख झालेला अमित शहा आहे. तेव्हा कधी काळी SIT किंवा कोर्ट कचऱ्या करून अमित शहाला गुजरातमधून हुसकावून लावला आणि तडीपार झाला केला, असलं कौतुक शरद पवार सांगत नाहीयेत. शरद पवार जेव्हा तडीपार गृहमंत्री म्हणतात तेव्हा आपण कसा ह्याला हुसकावून लावला होता गुजरातमधून, आज गृहमंत्री झालाय, असं शरद पवारांना सांगायचं नसतं. शरद पवारांना आज पश्चाताप होत असेल की अमित शहा हा जर तडीपार झाला नसता आणि आपल्या सरकारने, UPA सरकारने मोदींना छळता छळता अमित शहाला टार्गेट करून गुजरातच्या बाहेर काढला नसता, तर अमित शहा दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेला नसता, तिथे राहिला नसता आणि उत्तर प्रदेशच्या 80 जागांवर 71 जागा जिंकून देण्याचा चमत्कार अमित शहा करू शकला नसता. एक प्रकारे अमित शहाला उत्तर प्रदेशात पिटाळून लावणं आणि तिथे भाजपचा विस्कळीत झालेला पाया अधिक मजबूत करून देण्याला आपण केलेली, आपल्या सरकारने केलेली तडीपारी कारणीभूत झाली. याचा पश्चाताप शरद पवारांना आज होत असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, 2009 मध्ये काँग्रेस पक्ष 206 आणि UPA सत्तेत परत आली होती 2009 मध्ये. ती UPA आणि ती काँग्रेस 2014च्या निवडणुकीत संपूर्ण सुपडा साफ होऊन गेली.
आणि त्या 2009च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला 22 खासदार निवडून आले होते. काँग्रेस हा उत्तर प्रदेशातला सगळ्यात मोठा पक्ष बनला होता. तर भारतीय जनता पक्ष अवघ्या 10 लोकसभेच्या जागा जिंकत सगळ्यात छोटा पक्ष झाला होता. त्या 10 खासदारांच्या भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात सर्वोच्च नव्हे सर्वव्यापी पक्ष बनवण्याचा पराक्रम अमित शहानी घडवला. आणि त्या अमित शहाना राजनाथ सिंग यांनी भले उत्तर प्रदेशचा प्रभारी महासचिव बनवला असेल, पण गुजरातमधून तडीपार करण्याचा पराक्रम शरद पवारांच्या युपीए सरकारने केला होता. विसरू नका. शरद पवारांची वेदना समजून घ्या. शरद पवारांची वेदना काय, की ज्याला आपण तडीपार केला, आपल्या सरकारने ज्याला तडीपार केला, उत्तर प्रदेशमध्ये पिटाळून लावला, गुजरातच्या बाहेर काढला, की केवढी मोठी घोडचूक आपल्या सरकारने, आपण ज्यांच्या गोतावळ्यात होतो त्या गोतावळ्याने केली, याचा पश्चाताप आज शरद पवारांना होतोय. आणि त्यातून तो तडीपार शब्द आठवलाय. अमित शहा यांच्यावर गुजरातमध्ये असलेला प्रतिबंध उठून आता 8-10 वर्ष होऊन गेली. तो खटला संपला, त्याच्यात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. पवारांना सुद्धा माहिती आहे. अमित शहा यांच्यावर जे खोटे नाटे आरोप युपीएच्या काळामध्ये लावण्यात आले होते, त्यांना गुजरातमधून बाहेर काढलं होतं, त्यांना तुरुंगात 3.5 महिने ठेवण्यात आलं होतं, त्यांना काय म्हणतात ते अनेक खटले त्यांच्या मागे लावले होते. या प्रत्येक खटल्यातून क्लीन चिट घेऊन अमित शहा बाहेर पडले. त्याला 5-7 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय. आणि हे शरद पवारांना माहिती सुद्धा आहे. पण परत परत शरद पवारांना तो तडीपार शब्द आठवतो, कारण खुद्द त्या तडीपारीनेच शरद पवारांना सत्तेपासून हद्दपार होण्याची वेळ आली. आणि मग असं वाटतं, ते म्हणतो ना आपण, असं झालं नसतं तर तसं झालं नसतं, तसं केलं नसतं तर असं झालं नसतं, असा जो पश्चात बुद्धीचा विषय असतो. आपण एखादी गोष्ट आवेशामध्ये करून बसतो आणि नंतर आपल्याला पश्चात होतो, की आपण तेव्हा अमुक अमुक केलं होतं, तर ते केलं नसतं, त्याच्याऐवजी टमुक टमुक केलं असतं तर असा वाईट परिणाम झाला असता का, असा जो पश्चाताप आपल्याला होतो. नेमक्या त्या मनस्थितीमध्ये शरद पवार गेलेले आहेत, की अमित शहाला त्या काळामध्ये तडीपार केलं आपल्या सरकारने. मग ते कदाचित चिदंबरम असतील किंवा सुशीलकुमार शिंदे असतील, ज्यांनी कोणी हे पाप केलं, ते पापाची आठवण शरद पवारांना होत असेल, की आपण त्या सरकारमध्ये होतो. आणि नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये संपवण्यासाठी जे जे काय डावपेच केंद्र सरकार म्हणून चालले होते, त्यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून आपण ते थांबवले असते आणि अमित शहाना तडीपार होण्याची वेळ येऊ दिली नसती. इशरत जहानला आपण आपल्या मुलीसारखी म्हणालो नसतो, तर कदाचित अमित शहांवर तडीपार होण्याची वेळ आली नसती. आणि अमित शहा जर उत्तर प्रदेशात किंवा गुजरात बाहेर गेले नसते आणि गुजरातमध्येच राहिले असते, तर भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये इतकं प्रचंड बहुमत मिळालं नसतं, की अमित शहा हे चाणक्य म्हणून पुढे आले नसते आणि देशव्यापी नेतृत्व म्हणून देशाचे गृहमंत्री झाले नसते. शरद पवारांचे शब्द आठवा. तडीपार गृहमंत्री बघितला नाही. त्याला देशाचा गृहमंत्री होण्यासाठी आवश्यक असलेली पराक्रमाची संधी शरद पवार सत्तेत असलेल्या युपीए सरकारने दिली. गुजरातचा एक गुजरात पुरता मर्यादित असलेला भाजपचा नेता याला गुजरातच्या बाहेर तडीपार करून ऑल इंडिया नेता बनवण्याचं पाप असेल काँग्रेसच्या दृष्टीने, युपीएच्या दृष्टीने, तर ते काँग्रेसने आणि शरद पवार असलेल्या सरकारने केलं. ज्यांनी अमित शहाला गुजरातमधून तडीपार केला, त्यांनी त्याला देशव्यापी भाजपचा नेता होण्याची अपूर्व संधी दिली, जी संधी भारतीय जनता पक्षाने पण दिलेली नव्हती. गुजरातमधून तडीपार झालाय आणि उत्तम संघटक आहे, तर त्याला रिकामा कशाला बसवायचा, म्हणून
निवडणुकीपूर्वी अमित शहा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तडीपार नसते, गुजरातमध्येच असते अमित शहा. तर अमित शहावर 2013-14 मध्ये सुद्धा गुजरातची जबाबदारी राहिली असती, ना की उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असती. पण गुजरातमध्ये जाऊ शकत नाही. तर मग 6 महिने आधी अमित शहाना उत्तर प्रदेशात पाठवण्यात आलं. आणि अमित शहा काय करतायत याचा मीडियाला पत्ता सुद्धा नव्हता. इतक्या सूक्ष्म पातळीवर गावागावामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये, वस्ती मोहल्ल्यामध्ये जाऊन ज्या प्रकारचं संघटन अमित शहानी उभं केलं, त्या संघटनेने आणि त्याला मिळालेल्या मतदाराच्या प्रतिसादाने शरद पवारांसारखे नेते आणि त्यांच्यासारखे पक्ष हे सत्तेतून कुठच्या कुठे फेकले गेले, हद्दपार होऊन गेले. दडीपार हा शब्द शरद पवारांना आठवण्याचं कारण त्याचे दुष्परिणाम. अमित शहाच्या तडीपारीचे दुष्परिणाम अमित शहाना किंवा भाजपला भोगायला लागले नाहीत. ते दुष्परिणाम काँग्रेस, युपीए आणि शरद पवारांच्या पक्षाला भोगायला लागले. 10 वर्ष आरामात सत्ता उपभोगणारे, देशाची सत्ता उपभोगणारे एक दिवसात अनाथ होऊन गेले, धुळीस मिळाले. आणि ते धुळीस मिळवणारा माणूस अमित शहा. आणि तो धुळीस मिळवू शकला त्याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण त्याला गुजरातमधून तडीपार करण्यात आलं होतं. तर अमित शहा यांच्यावर आगपाखड शरद पवारांनी केलेली नाही. शरद पवार तडीपार या शब्दावर आगपाखड करतायत. कारण त्या तडीपार आणि तडीपारी या शब्दानेच शरद पवारांना सत्तेच्या राजकारणातून हद्दपार केलं. श्रेय असेल, दोष असेल, सगळंच्या सगळं शरद पवारांना, अमित शहाना नाही. अमित शहाना संधी शरद पवारांनी दिली आणि अमित शहानी शरद पवारांना सत्तेच्या राजकारणातून हद्दपार केलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.